मन्मथ शिवराजे केली नवल परी केले कपिलाधारी परमरस्य ग्रंथ ग्रंथराज थोर शिवयोगा विचार सांगितले ज्ञान निगमागमीचे सार वेदांताची निवडली परमरस्य ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितला बसवलिंग म्हणे ब्रह्मजे निर्गुण ते केले सगुण शब्द बळे परमरस्य ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितला शिवहराज संपदालेख्य समुल्लेखन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः अमृतार्थं प्रपन्नानां यास विद्या प्रदायिने अहर्निशमहं वन्दे तामीशान् मनोरमाम् हर शंभो महादेव विरूपाक्ष त्रिलोचना दया सिंधो दीनबंधो रक्ष रक्ष महेश्वरः मनोजव समारुत तुल्य वेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पंचाननतनुद्भुतान् पंचाक्षरमनोपमारं पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरुं पंचाचार्य गुरु श्री गुरुभ्यो नमः। जय जयादि सदाशिवा परब्रह्मा अद्वयानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु अते नमो श्री गुरुराया सद्गुरु शिवलिंग शिवाचार्या नमन माझे तुमची पाया मती द्यावी निरूपणी शिवहराज या पवित्र अशा जांभरुण ग्रामामध्ये मागच्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह याही वर्षी भक्ती वैभवात संपन्न झाला। आजची शेवटच्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। साधू संतांच्या भगवंतांच्या कृपा आशीर्वादाने राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या दिव्य प्रेरणेने
आद्य रेणुकाचार्यापासून आरंभ झालेली ही विचारधारा, जिला प्रवाहित ठेवण्याचं मुख्य काम राष्ट्रसंतांनी केलं, त्या प्रवाहाचा मुख्य भाग हा अखंड शिवनाम सप्ताह. आज आपण सतत 7 दिवस परमरहस्य ग्रंथाचं पारायण केलं. त्या पारायणाची सांगता आज झाली. आज सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, शिवयोगी संत शिरोमणी मनमत माऊलीच्या प्रभावळीतील अग्रगण्य संत बसवलिंग महाराज यांच्या वाङ्मयातील परमरहस्य ग्रंथाला कोट करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. माऊली आजच्या अभंगाच्या माध्यमातून ग्रंथाच्या संबंधी बोलतात. आता माणसाचं जीवन आणि त्या जीवनाचा असलेला ग्रंथाशी संबंध अतिशय महत्वाचा आहे. तो कसा आहे? माणसाच्या जीवनात अत्यंत गरज आहे ग्रंथाची. ग्रंथाची म्हणजे ग्रंथातल्या विचाराची, ग्रंथाची म्हणजे ग्रंथात सांगितलेल्या ज्ञानाची, ग्रंथाची म्हणजे ग्रंथात अभिव्यक्त केलेल्या अनुभूतीची, ग्रंथाची म्हणजे ग्रंथात सांगितलेल्या साधनाची, ग्रंथात सांगितलेल्या योगाची अत्यंत गरज आहे. म्हणून ज्याची गरज आहे ती वस्तू हाताळली पाहिजे, ज्याची गरज आहे ती वस्तू स्वीकारली पाहिजे. तुम्ही असं मागे बसल्यावर काय पुढे आलं तर खूप चांगलं होईल. असं पुढे बसायचं कधी वक्त्याच्या, असं मला माग वळून बघावं लागलं. असं पुढे पुढे बसायचं कधी. शिवार शिवार कधी वक्त्याच्या पुढे बसावं म्हणजे सगळं माप पदरात पडतं. आलं का लक्षात? बाजूला बसलं की चाळणी लागते, चाळणी. सगळं वाट्याला येत नाही. काही आपली अडचण असेल तर सवलतीची जागा बघून बसू शकता. आपली अडचण असेल कारण अडचण असल्यावर त्याला नसतो पर्याय. आणि मी काही लई जास्त लांबलचक बोलणार नाही. मुख्य महत्वाच्या हिताच्या गोष्टी सांगून थांबणार. शेवटचा दिवस आहे सप्त्याचा बरं का, आणि वेगळा अर्थ काढू नका. शेवटचा दिवस म्हणजे सप्ताहाचा. उद्या आहे प्रसाद. आणि मी फार दिवसांनी कीर्तन करतोय. वर्षातून 4-5 वेळा कीर्तन व्हायची. या 2-3 वर्षात कीर्तनच नाही जामरून मध्ये. तर ग्रंथाशी आपला अतिशय महत्वाचा संबंध आहे. म्हणून राष्ट्रसंत या ग्रंथाला सोडून कधीच राहायचे नाही. 2 ग्रंथ बॅगमध्ये असायचे, 2 ग्रंथ उशाला असायचे, 3रा गाथा असायचा. 2 ग्रंथ, एक सिद्धांत शिखामणी, एक परमरहस्य आणि गाथा, हे उशालाच असायचं. महाराज म्हणायचे, अरे काय कीर्तन कर तुम्ही, तुम्हाला सिद्धांत शिखामणी मुखोद्गत असला पाहिजे, परमरहस्य मुखपाठ असला पाहिजे, गाथा कंठस्थ असला पाहिजे. आणि एवढ्या गोष्टी असतील तर कीर्तन करा, नाही तर काय अर्थ आहे त्या कीर्तन करण्याला? आमच्या कीर्तनात काय असतंय पहा, कथा विक्रमराजाची आणि गोंधळ अंबाबाईचा आणि कथा विक्रमराजाची, अशा भानगडी असतात. म्हणून मला काय म्हणायचंय, आणि कीर्तनकारांनी आधी कीर्तन करण्याच्या अगोदर वागण्याचा प्रयत्न करा. काय करावं? आधी वागण्याचा प्रयत्न करावा. एखादा कीर्तनकार रस्त्याने चालला, त्याच्या चालण्याचा, त्याच्या बोलण्याचा, त्याच्या वागण्याचा, त्याच्या वेशभूषेचा परिणाम लोकांवर झाला पाहिजे, तर तो कीर्तनकार. शिवार महाराज 3 ग्रंथ उशालाच घेऊन झोपायचे. का? या ग्रंथाशी असलेला माणसाचा संबंध. किती विकल्प ठेवले तुमच्या पुढे मी. योग साधायचा असेल तर ग्रंथ लागतो, साधना करायची असेल तर ग्रंथ लागतो. विवेक
साध्य करायचा असेल तर ग्रंथ लागतो, आचार आत्मसात करायचा असेल तर ग्रंथ लागतो, जीवनात कसं वागावं हे कळून घ्यायचं असेल तर ग्रंथ लागतो, परमार्थ शिकवण्यासाठी ग्रंथ लागतो. आणि माणसाच्या जीवनात ग्रंथ काय करतात? ग्रंथी सोडवण्याचं काम करतात. काय करतात? ग्रंथी सोडवण्याचं काम करतात. ग्रंथी म्हणजे गाठ. ग्रंथी म्हणजे कळालं काय? ग्रंथी म्हणजे गाठ. आमची जी प्रपंचाशी बांधलेली गाठ आहे, आमची जी विषयाशी बांधलेली गाठ आहे, आमची जी वासनेशी बांधलेली गाठ आहे, आमची जी व्यसनाशी बांधलेली गाठ आहे, आमची जी नको त्या गोष्टीशीच बांधलेली गाठ आहे, ती गाठ सोडवण्याचं काम ग्रंथ करतात. मग गाठ सोडून काय करतात? अहो तुम्हाला मुक्त करतात. मुक्त मुक्त कशापासून? वासनेपासून मुक्त, विषयापासून मुक्त, विकारापासून मुक्त, व्यसनापासून मुक्त, वाईट गोष्टीपासून मुक्त. हे काम आपल्या जीवनात कोण करतं? परमरहस्य ग्रंथ करतो. मला मोठा आनंद वाटला. बरीच मंडळी, महिला मंडळ पारायणाला बसली. पुरुष मंडळाचा विषय सोडा, पुरुष मंडळाचा विषय सोडा, त्या बिचाऱ्याला येळत नाही. मागून पुढून राहतात असे भोवतालून, मध्ये यायला वेळ नाही, त्यांना पारायणाला बसायला वेळ नाही. पण आमच्या मातृवर्गाने धर्म सांभाळला. खरं सांगू का माय, तुम्ही धर्म सांभाळला म्हणून तुमची नोंद शास्त्राने घेतली, पुराणाने घेतली, धर्माने घेतली आणि तुम्हाला पहिल्या क्रमांकाला ठेवलं. म्हणून श्रुती सांगते मातृदेवो भव. आई हा पहिला गुरु आहे, पहिला गुरु आहे, पहिला गुरु. तुमचा अधिकार खूपच मोठा आहे. त्याच्याबद्दल श्रुतीनेही तुमच्या पुढे हात तुम्हाला नमस्कार केला. ते पुढे सांगणार आहे मी. ग्रंथाशी आपल्याला आपला असलेला संबंध. ग्रंथ ग्रंथी सोडवण्याचं, गाठ सोडवण्याचं काम करतात. आपल्या गाठी लई पक्क्या, सुटतच नाहीत. आपल्या गाठी खूप पक्क्या. अशी विषयाची सांगड जमलेली आहे आपली, अशी विषयाची संगती लागलेली आहे आपली. बाबा बाबा बाबा, खूप वाटतं ते विषय सोडावेत, पण नाही, ते जड होऊन बसलेत ना. सोडावं म्हटलं तर सुटत नाही. सोडिता सुटे ना जड झाला भारी, सोडिता सुटे ना जड झाला भारी, सोडिता सुटे सुटेना. सोडावं म्हटलं तर नाही सुटत. ग्रंथी गाठ
म्हणून महाराजांनी नवल केलं, म्हणून मनमत माऊलींनी क्रांती केली, माऊलींनी क्रांती केली, माऊलींनी नवल केलं. आणि ती क्रांती म्हणजे ग्रंथ निर्मिती, ती संतांनी केलेली क्रांती म्हणजे ग्रंथ निर्मिती. आणि ग्रंथ काय काय करून जातात माणसाच्या जीवनात, विलक्षण अशा स्वरूपाचा चमत्कार करून जातात. तुम्हाला कपाळाला भस्म लावायला कोणी शिकवलं, तिलक लावायला कोणी शिकवला, रुद्राक्ष मालिका धारण करायला कोणी शिकवली, नामस्मरण करायला कोणी शिकवलं, हे सगळं शिकवतात कोण? ग्रंथ शिकवतात. म्हणून ही नवल आहे, ही क्रांती आहे, मनमत माऊलींनी केलेली क्रांती. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात शिरोमणी मनमथ माऊलींनी नवल केलं, क्रांती केलं. मन लावून ऐका बरं का, इकडे लक्ष द्या. मन कानात ठेवा. मन मोठं चंचल आहे, मन मोठं विचित्र आहे. अस्थिरता निर्माण करतं मन, संकल्प विकल्प निर्माण करतं मन. म्हणून महाराजांनी मनाला आधी आभार घालण्यासाठी प्रक्रिया सांगितल्या.
या मनाचे एकनिके ते केलिया कार्यासी स्वरूपे कानी ठेवून या मन करा कीर्तन श्रवण काना मनाची घालून गाठी श्रवण करा उठा उठी अशा महत्वाच्या टिप्स दिल्या. मन कानात ठेवा आणि मी सांगतो ते ध्यानात ठेवा. आलं का लक्षात? मन सगळीकडे फिरतं बा. मनासारखी वस्तू चंचल जगात दुसरी कोणती नाही. सगळीकडे फिरतं, एका ठिकाणी नाही बसत. इथं बसणं मोठं अवघड आहे. कारण या ठिकाणी बसायचा अभ्यासच नाही ना. बाकीच्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. कीर्तनात बसायचा अभ्यासच नाही. मन त्या माशीसारखं आहे. माशीसारखं. माशी पाहिली का? माशी घाणीपासून विष्टेपासून जिलेबीपर्यंत सगळीकडे बसते माशी, पण इस्त्यावर नाही बसत. कुठं नाही बसत? विस्त्यावर नाही बसत. तिला माहित आहे विस्त्यावर बसलं की माझं कामच संपलं. शिवार शिवार माऊलींनी अभंगातला पहिला शब्द आहे मन. मनमत. पहा माऊलींचं नामाविधान विशेष कसा, इथून सुरुवात करूया आपण. पौराणिक दृष्ट्या विचार केला तर मनमत हे नाव कामदेवाचं आहे. मुरल्यांना मनमत हे नाव कामदेवाचे. कुणाचं नाव आहे? कामदेवाचे. आता पहा, ज्या कामाने मनमत माऊलीला स्पर्शच केला नाही. दोनच व्यक्ती आहेत पण कामाला स्पर्श नाही. ज्या लोकांना कामाने स्पर्श केला ते विषय नाही वाढवत नाही. मनमत माऊलींना कामाने स्पर्शच केला नाही आणि त्यांचं नाव मनमत. हे कामदेवाचं नाव आहे ना. मदन मन्मथम मारो प्रद्युम्नो मीनकेतनः अमर घोषकार म्हणतात. हे कामदेवाचं नाव आहे. मनमत माऊलींना हे नाव सार्थक कसं ठरतं त्याची कारण मीमांसा पाहूया. हा सामासिक शब्द आहे मनमत. मन आणि मत एक शब्द आहे, दुसरा धातू आहे. धातू म्हणजे मराठीत त्याला क्रियापद म्हणतात. मन मत. मत हे क्रियापद आहे. हे दोन शब्द एकत्रित आले, सामासिक शब्द तयार झाला. मग माऊलींना मनमत हे नाव सार्थ कसं ठरतं तर महाराजांनी काय केलं, या मनाचं ऑपरेशन केलं, मनाचं अनालिसिस केलं. अनालिसिस केलं म्हणजे काय केलं, त्याचं मंथन केलं. करुणी मनाचे मंथन, करुणी मना